संभाजी क्षत्रिय कुलावतंसः महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र श्री श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जोरदार टाळ्या। रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजे, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजे, शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजे आणि सळसळत्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे। सप्त सागरांनुया चंद्र सूर्यांनुया ग्रहण नक्षत्रांनुया दाही दिशांनुया देव देवतांनो संत सज्जनांनो 96 कुळीच्या कुळवंतांनो मराठ मंडळींनो अवघे या मी शिवराजाचं चरित्र महाराष्ट्र रसात गातोय, तुम्ही ऐकायला या। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसः सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। ज्ञानदीपच्या इतिहासात पहिल्यांदाच संभाजी महाराज आपल्या समोर घेऊन येत आहेत महाराष्ट्राचा छावा, महाराष्ट्राचा छावा। तांबड फुटलं भगवजी मावळ जाग झालं तांबड फुटलं भगवजी गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवली सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यानं सजलेली पावन भूमी क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवराय आणि माता जिजाऊ यांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचं भाग्य लाभलेली भूमी। याच पवित्र भूमीत अवतरले शिवबांचे तेजस्वी सुपुत्र स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज।
डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग? याद है ना हम भी मुरारबाजी देशपांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था. जोरदार टाळ्या. मुरारबाजीला तू बाण मारलास हत्तीवर बसून, चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यानी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. राजा जी आप खिल्लत तो देखिए. खिल्लत? या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. बादशाची खिल्लत आम्हाला पर्याप्त आहे. शंभूराजे
कुठे होतास रे लेकरा? तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. रे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. सिंहासन? आबासाहेब, हे सिंहासन बघून कुणाचीही मान अदबीनं झुकेल. पण शंभूबाळ, एक गोष्ट सदैव ध्यानी ठेवा. या सिंहासनावर तुमच्या आधी रयतेचा अधिकार आहे. कारण हे सिंहासन म्हणजे कुठल्या विलासी राजाची मक्तेदारी नव्हे, तर गोरगरिबांचं आश्रयस्थान आहे. हे सिंहासन म्हणजे मौज मजेचं अनिर्बंध स्थान नव्हे, तर गांजलेल्या पिचलेल्यांना आधार देणारं शक्तिपीठ आहे. हे सिंहासन म्हणजे अनागोंदी राज्य कारभाराचं सत्ता केंद्र नव्हे, तर अखिल हिंदूंचं तीर्थस्थान आहे. आबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हे श्रींचे राज्य अहत तंजावर ते तहत पेशावर करू. हर हर. मी संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले या हिंदवी स्वराज्यात या भूमंडळाचा छत्रपती होईल. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मी सर्व सुखांचा त्याग करेन. हे मी रयते समोर रयतेला दिलेलं वचन.
संगमेश्वराच्या आसमंतात छत्रपती संभाजीराजे, कवी कलश, सरनोबत म्हालोजी घोरपडे आणि इतर निवडक सेनानीसोबत स्वराज्याच्या कारभाराविषयी मसलत करत असतात. अचानक हेरांकडून बातमी येते, मुकरब खान खुशकीच्या मार्गाने चालून येत आहे. कोडाफेतुराच्या सांगण्यावरून त्यांना हा मार्ग समजला. आपल्याकडील फौज कमी असल्यानं प्रसंगी माघार घेऊन निसटल्याचा बेत ठरतो, पण तोपर्यंत गनीम वाड्याच्या दाराशी आलेला असतो. एकच रणधुमाळी उठते, हर हर परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी. म्हालोजी घोरपडेंसह अनेक मराठा वीर कामी येतात आणि या धामधुमीत संभाजी महाराज आणि कवी कलश मुकरब खानाच्या हाती लागतात. लगेचच त्यांना बेड्या घालून बंदी बनवलं जातं. खान मुकरब खान से क्या पैगाम है? खाविंद, दखनी संभा जेरबंद हुआ. मुकरब खान कैदियों को लेकर आ रहा है. काफर संभा का जुलूस सबको देखने दो. जाओ संभाजी राजा. हमारे दरबार में तुम्हारे जैसे सैकड़ों राजा हमारे सामने झुक के कुर्निसात करते हैं. रफुल्ला खान, इस काफर से पूछो तुम्हारा खजाना जड़ जवाहिर कहां है और मुगल सल्तनत के कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है. पूछो उसे. बहुत खूब खान साहब, बहुत खूब. अरे तुझ्या औरंग्या सांग, आमचा खजिना म्हणजे हा उभा सह्याद्री आणि त्यावरचे दुर्ग. आमचे जडजवाहीर म्हणजे आमचे हे एकनिष्ठ मावळे. तुझी सगळी हयात जाईल, पण हा खजिना तुला कधीच मिळायचा नाही. अगर बादशाह के हेर इतने ही शातिर हैं तो खुद ही ढूंढ निकालो आपके कौन सरदार हमें शामिल है. रफुल्ला खान, काफरों की जबान बहुत तेज है. हमारे सामने ऊंची आवाज में बोलने वाले काफर संभा की जबान काट डालो. उसकी आंखों में जलती सलाख डालकर काफरों को नई नजर बहाल करो. दोनों के जिस्म से खाल खींचकर नाखून उखाड़ दो. मुगल सल्तनत के खिलाफ कोई भी खड़ा न होने पाए, इतना खौफ फैलाओ. हुक्म की तामील करो. जाओ. हमारे जिस्म की खून की हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा. काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह, तो डाल देते तख्ते सल्तनत का बोझ उसके कंधों पर और मर जाते सुकून से. जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हा जराजे महाराष्ट्राच्या भूमीत. जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हा जराजे.
भीमा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी वाघासम आले संभाजी शिवबासम जगले संभाजी सिंहासम गेले संभाजी जगे अमर झाले मरणाने तरी शरण ना कधी स्वार्था